चला तर आज बनवूया सगळ्यांचा फेवरेट अँड यमी असं समथिंग टेम्पटेटिंग बट इन अ मोस्ट हेल्दी वे. येस, मी बरोबर समजत आहात. व्हाईट सॉस पास्ता. हॅलो अँड वेलकम बॅक टू विद्यास परिपूर्ण किचन. चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच अमेझिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्टेड. सो हे बघा, हे एक भांडं घेतलेलं आहे. सर्वात प्रथम त्यात पाणी ऑलरेडी उकळत आहे. त्यात आपण ऑइल आणि मीठ हे घालून घेतलेलं आहे. त्याला मस्त उकळी येताना आपण त्यात जे आपला पास्ता आहे तो मी तर एक बाउल घेतला, एक वाटी घेतला आहे, तो मी ह्याच्यात ॲड करणार आहे. बघू शकता. आता हे पास्ता एकातर्फे बॉईल होतो पण आपण काही व्हेजिटेबल्स सॉते करून घेणार आहोत. थोडं ऑइल घ्यायचं आहे पॅनमध्ये. त्याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण बारीक चिरलेला. फ्लेवर खूप अमेझिंग येतो. थोडासा तो हलका भाजून झाला की आपण टाकणार आहोत कांदा. एक मध्यम आकाराचा कांदा तुम्ही घेऊ शकता. तो हलका सॉते झाला, आपण त्याला हलका सॉते करून घेऊया. बघू शकता. आणि मग आपण ह्याच्यात काही वेजीज ॲड करणार आहोत. आता वेजीज तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हव्या तेवढ्या स्वीट कॉर्न्स आहे ते सगळं ॲड करू शकता. मी ह्याच्यात गाजर आणि बीन्स ॲड केलेले आहेत. पुन्हा एकदा छानपैकी मस्त सॉते करून घ्या. जबरदस्त. आणि बघू शकता थोडी स्टीम आलेली आहे. आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत थोडंसं जे आहे ना ब्लॅक पेपर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. तोवर तुम्ही एका साईडला थोडंसं दूधसुद्धा गरम करून ठेवा, कारण आपल्याला पुढे रेसिपीमध्ये बॉईल मिल्क लागणार आहे जे रूम टेम्परेचरचं असेल. तर बघा, मी थोडंसं इथं कोथिंबीर पण ॲड करून घेतलेली आहे. आता मस्त थोडंसं सॉते करूया त्याला पुन्हा एकदा आणि थोडीशी स्टीम काढून घेऊया. तोपर्यंत रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच इझी अँड यमी रेसिपीज तुमच्यापर्यंत नेहमी पोचत राहतील. बघू शकता. वाव, एकदम सिम्पल. थोडीशी स्टीम करून घेतलेली आहे अँड वी आर डन. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता की आपला पास्ता ऑलमोस्ट डन. तुम्ही बघू शकता. हा जबरदस्त की मस्त मोकळा छान दिसतो. आता तो वेगळा करून घ्या आणि एका स्ट्रेनरमध्ये तुम्ही काढून घ्या, जेणेकरून तो स्टिक नाही होणार. नंतर त्याला थोडं ऑइल करा. आता येते आपली मेन इम्पॉर्टंट स्टेप, जेणेकरून आपला पास्ता क्रीमी होणार आहे एकदम. सो आय एम युझिंग बटर. तुम्ही बटर नसेल तर ऑइलसुद्धा यूज करू शकता. इट्स ओके. बटर घ्यायचं आहे. मी 2 क्यूब्स घेतलेले आहेत छोटे छोटे. ते गरम झाले की इथं येत आहे आपलं गव्हाचं पीठ. येस, आपण चपातीसाठी वापरतो. गव्हाचं 2 टेबलस्पून पीठ मी एवढं घेतलं आहे. गॅसची फ्लेम ह्यावेळी अगदी स्लो ठेवायची आहे, वरना पीठ जळू शकतं. मस्त असं मिक्स करायचं आहे. कंटिन्युअसली मिक्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, नाहीतर तुमचं जे पीठ आहे ते लागू शकतं. आता मी तुम्हाला दाखवते हे परफेक्ट रेडी आहे की नाही हे कसं समजावं. तर हे बघा, जेव्हा तुम्ही ते पीठ चेक कराल तेव्हा तुमच्या हाताला ते अगदी असं मऊ मस्त असं लागायला पाहिजे. बघा कसं होतं, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे. नाव इट्स ऑलरेडी गॅसची फ्लेम स्लो आणि इथे आलं आपलं दूध. आता हे पहा, मी 1 कप पास्तासाठी ऑलमोस्ट 2 कप एवढं दूध घेतलेलं आहे. आणि तुम्ही 3 कपसुद्धा घेऊ शकता, कारण दूध आपल्याला पुढे आटवायचं आहे. आता बघा, आपल्याला चांगलं मस्तपैकी मिक्स करायचं आहे. आता जे आपलं जे गव्हाचं पीठ आहे आणि दूध लम्प्स राहता कामा नाही त्यात. तुम्हाला मस्त हळूहळू आता मिक्स करून ठेवायचं आहे. आणि ह्या प्रोसिजरमध्ये थोडं पेशन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, नाहीतर आपला जो पास्ता आहे तो क्रीमी एकदम छान टेक्स्चरमध्ये नाही येणार. तर बघू शकता, मी थोडा व्हिडिओ फास्ट केलेला आहे. तुम्हाला असं मिक्स करत राहायचं आहे. मी बघू शकता थोड्या वेळाने मी दाखवलेलं आहे. सो हे 5-10 मिनिटाने मी तुम्हाला दाखवत आहे कशाप्रकारे. तुम्ही बघू शकता बाजूचा लेअर जमा झालेला आहे, तो पण तुम्हाला चमच्याने घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारचे लम्प्स नाही राहायला पाहिजे. तुमच्याकडे विस्कर असेल, हँड विस्कर, त्यालासुद्धा मी चांगल्यापैकी फेटू शकता त्याने. बघू शकता. तर हळूहळू तुम्हाला मी बिफोर अँड आफ्टरचा डिफरन्स दाखवणार आहे पुढे. ऑल राईट. थोड्या वेळानंतर आपण पाहूया. बघू शकता थोडं टेक्स्चर जे आहे ते हलकं सिल्की झालेलं आहे. बघू शकता. अँड यू कॅन सी दिस इज व्हेरी थिक अँड क्रीमी. हे ऑलमोस्ट 20 मिनिट्स नंतरचा व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता बिफोर किती पातळ होतं आणि आफ्टर किती घट्ट आणि छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, जो आपल्याला ॲक्च्युली पास्तासाठी इम्पॉर्टंट आहे. यू कॅन सी द डिफरन्स. सो कीप पेशन्स. ॲटलीस्ट 20 मिनिट्समध्ये क्वांटिटी जास्त असेल तर लागतील, कमी क्वांटिटी असेल तर 10 मिनिट्समध्ये होणार. आता ॲड करूया गॅसची फ्लेम लो करून सम ऑरिगॅनो. देन वी आर गोइंग टू ॲड चिली फ्लेक्स इनटू इट. चिली फ्लेक्स घालायचं आहे. चवीनुसार मीठ घाला, कारण आपण पास्ता उकळताना पण मीठ घातलेलं आहे आणि व्हेजिटेबल्समध्ये पण मीठ आहे. सो अकॉर्डिंगली तुम्ही मीठ घाला त्यात. आता तुम्ही मीठ हलकं स्प्रिंकल केलं. व्हेरी नाईस.
आता हलका मीठ स्प्रिंकल झालं की आपण ॲड करूया ब्लॅक पेपर. येस गाईज, ब्लॅक पेपर हे आणि हे सगळे स्पायसेस खूप इम्पॉर्टंट आहे कारण दिस विल गिव्ह युअर पास्ता अमेझिंग टेस्ट. सो आणि प्रत्येक मुलांना हा पास्ता खायचाच असतो. सो बाहेरचा देण्यापेक्षा आपण घरी पण झटपट हा बनवू शकतो. आता मी क्वांटिटी जास्त बनवते सो थोडा टाईम लागतो आहे, पण तुम्ही कमी क्वांटिटीत पण फटाफट बनवू शकता. आता चांगल्यापैकी मिक्स करून घ्या. त्यात आपण ॲड करूया आपल्या सॉटे केलेल्या सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत त्या ॲड करून घेऊया. व्हेरी नाईस. देन कम्स आवर बॉइल्ड पास्ता. जो आपला बॉइल्ड पास्ता आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ह्या प्रोसिजरमध्ये तुमची गॅसची फ्लेम स्लो पाहिजे. पास्ता आहे तो एका जागीच नका घालू, थोडा पसरवून घाला जेणेकरून मिक्स करायला सोपं पडणार आहे एकदम. सो मी पूर्ण पास्ता घालून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता, हा काय मस्त सुगंध आहे, जबरदस्त. तुम्ही हे पक्का ट्राय करायलाच पाहिजे. यू नो, बाहेरचं जंक फूड आजकाल जास्त चांगलं नाही. सो बेटर वी कुक समथिंग हेल्दी ॲट होम, राईट. सो आपण मी मस्तपैकी मिक्स केलेलं आहे. ह्याला कवर करायची गरज नाही. 2 ते 3 मिनटं हलकी वाफ आली की युअर पास्ता इज ऑल रेडी गाईज. सर्व इट हॉट, ईट हॉट अँड बी हेल्दी. सो बघू शकता मी मस्त मिक्स केलेलं आहे. भांड्याला तुम्ही बघू शकता थोडं लेयर झालेलं आहे दुधाच्या, पण ते पण तुम्ही पूर्ण घ्यायचं कारण इट विल इम्प्रूव्ह द क्रीमी टेक्स्चर ऑफ युअर पास्ता. अँड यू कॅन सी आवर पास्ता इज ऑल सेट. वरून थोडं अजून ऑरिगॅनो टाकलं कारण आमच्या घरात ऑरिगॅनो आवडतं सगळ्यांना खूप. सो वरून एक्स्ट्रा टाकले आहे. थोडंसं पाणी ॲड करत आहे मी, थोडंसं घालायचं असतं त्याने थोडं टेक्स्चर चांगला येतो. आता बघू शकता जबरदस्त पास्ता इज ऑल रेडी गाईज. सर्व इट हॉट, ईट इट क्विकली अँड सबस्क्राईब टू चॅनल. आणि तुम्ही आमचा व्हिडिओ वेळेत वेळ